बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सध्या जर कोणाचं नाव रोज चर्चेत येत असेल ना, तर ते आहे तन्वी कोलते. काही लोक म्हणतात ही फक्त भांडते, काही म्हणतात ही खूप स्ट्रॉंग आहे आणि काही लोक तर सरळ म्हणतात ही मुलगी खोटी नाही म्हणून लोकांना टोचते. पण खरंच तन्वी कोलते आहे तरी कोण? इन्फ्लुएन्सर, अभिनेत्री की बिग बॉससाठी बनलेली परफेक्ट प्लेयर? पण थांबा, ती फक्त शोमध्ये बोल्ड दिसते म्हणून नाही, तिच्या रिअल लाईफमध्येही खूप वळणे आहेत. तुम्ही म्हणाल ही तर आपल्यासारखीच आहे. आज मी तुम्हाला तिची पूर्ण स्टोरी सांगणार आहे, अगदी जन्मापासून ते आजच्या व्हायरल मोमेंट्सपर्यंत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तन्वी कोलतेचा जन्म झाला 7 फेब्रुवारी 1998ला रत्नागिरीत. वय 28 वर्ष आणि ती एकदम महाराष्ट्रीयन फॅमिलीत वाढली. मी म्हणतो रत्नागिरी म्हणजे हापूस आंबे आणि समुद्र. तन्वीला तिथूनच तो धाकड ॲटिट्यूड मिळाला असावा. तिचं निकनेम आहे टियारा आणि मुनमुन. क्यूट ना? पण लाईफ सोपी नव्हती. तिच्या बाबांचं आजारपण, कोरोना काळात ते गेले. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं की नातेवाईकांनी तिला दोष दिला, तुझ्यामुळेच ते गेले म्हणून. मी ऐकलं आणि विचार केला, हे तर आपल्या आयुष्यातही होतं ना. लोक पटकन जज करतात. पण तन्वी खचली नाही, तिने स्वतःला स्ट्रॉंग बनवलं. मला वाटतं यामुळेच ती शोमध्ये इतकी इमोशनल आणि फायरफुल दिसते. आज जी मुलगी टीव्हीवर सगळ्यांना भिडते ती आधी अगदी नॉर्मल कॉलेज गर्ल होती. कॅमेरा, लाईट, मेकअप काहीच नव्हतं. पण एक गोष्ट होती, तिला नोटीस व्हायचं होतं. कॉलेजमध्ये ती फंक्शन्स, फोटोशूट्स, कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायला लागली आणि तिथे तिला कळलं, मला स्टेजवर भीती वाटत नाही, उलट मजा येते. तन्वीने सौंदर्य स्पर्धांमधून सुरुवात केली. मिस रत्नागिरी 2018 आणि मिस गोवा 2020 जिंकली. म्हणजे ती ब्युटी क्वीन आहे, पण मी म्हणतो तिच्या लुकपेक्षा तिची पर्सनॅलिटी जास्त किलर आहे. नंतर ती मराठी टीव्हीवर आली. लक्ष्मी निवास मालिकेत सिंचना ही भूमिका केली. 194 एपिसोड्स. पण बिग बॉससाठी तिने मालिका सोडली. अरे, हे धाडस बघा. आणि आता तिची नेटवर्थ अंदाजे 50 लाख ते 1 कोटी मॉडेलिंग आणि ॲक्टिंगमधून. पण हे सगळं सोपं नव्हतं. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं, मालिकेत दिग्दर्शकाने तिला छळ केला, किंमत दिली नाही. मी म्हणतो इंडस्ट्रीत हे कॉमन आहे, पण तन्वी लढली. आता मुख्य भाग. बिग बॉस मराठी 6 जानेवारी 2026 मध्ये एंटर झाली आणि लगेच चर्चेत. रितेश देशमुख होस्ट आहेत आणि तन्वीची एंट्री आयुष संजीव सोबत रोमॅन्टिक डान्सने झाली. पहिल्या दिवशी घरात शिरली आणि लोकांनी लगेच ओपिनियन बनवलं, ही जास्त बोलेल. आणि खरंच ती बोलली. गेम सुरू झाला आणि ड्रामा. तिने अनुश्री मानेला तुझं नेटवर्क चोरीला गेलंय असा टोमणा मारला. हा व्हिडिओ व्हायरल झाला, लाखो व्ह्यूज. मग सागर कारंडेसोबत किचनमध्ये भांडण. रागाचं प्रेशर कुकर फुटला. मी हसलो बरं, कारण हे तर घरगुती भांडणसारखं आहे. कोण म्हणतं बिग बॉस रिअल नाही? आयुषसोबत बॉन्डिंग आणि चोरीच्या आरोपानंतर तिचं रडणं, हा मोमेंट खूप महत्त्वाचा होता. कारण त्याआधी लोक म्हणत होते ॲटिट्यूड आहे. त्या दिवशी लोक म्हणाले ही खऱ्या मनाची आहे. रिॲलिटी शोमध्ये एक नियम असतो, इथे परफेक्ट लोक आवडत नाहीत, खरे लोक आवडतात. आणि तिथेच ती कनेक्ट झाली. पुढे विशाल कोटियनसोबत कॅप्टन्सी टास्कमध्ये भांडण. त्याने तिला ड्रॅग केलं आणि ती पडली. हे व्हायरल झालं. नेटिझन्सनी कलर्स चॅनलला सेफ्टीबद्दल प्रश्न विचारले. मी माझ्या ओपिनियनने म्हणतो हे ओव्हर आहे. गेम म्हणजे फिजिकल फोर्स नाही. तन्वीने बॉडी शेमिंगवरही बोललं, तिला टार्गेट केलं म्हणून. आणि करण सोनावणेसोबत भांडण. तिने तुला महाराष्ट्राचा फोन आला होता का असा काउंटर दिला. ती स्ट्रॉंग प्लेअर आहे. मला तर वाटतं ती विजेती होईल. टॉप 5 मध्ये तिचं नाव आहे. आज तिचे इन्स्टावर 1,98,000 फॉलोअर्स आहेत. धक्कड गर्ल हा हॅशटॅग ट्रेंडिंग. मजेदार गोष्ट, तिच्या भांडणांमुळे रितेशने तिला तंटा क्वीन म्हणून शाळ घेतली. मी म्हणतो हे तर आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये होतं ना. कोणीतरी नेहमी ड्रामा किंग असतं. आणि तिचा रोमॅन्टिक अँगल आयुषसोबत नो सॉरी नो थँक्यू म्हणत चोप दिला. ती खूप मोठी प्लॅनर नाही, पण पूर्ण भावनिकही नाही. ती रिॲक्शन प्लेयर आहे. तिला प्रभोग केलं की रिॲक्शन, तिला सपोर्ट दिला तर लॉयल्टी. म्हणून तिचं प्रत्येक एपिसोड वेगळा असतो. कधी भांडते, कधी हसते, कधी रडते. आणि खरं सांगू, हेच लोकांना बघायला आवडतं. लोक तिला का फॉलो करतायत माहीत आहे? कारण ती जिंकणार की नाही हा प्रश्न नाही, तर ती पुढे काय करणार हा प्रश्न आहे. ती प्रेडिक्टेबल नाही. आज भांडेल, उद्या दोस्ती करेल आणि परवा ज्याच्यावर राग होता त्याच्यासाठी उभी राहील. हेच बिग बॉस कंटेंट आहे. तर मित्रांनो, ही आहे तन्वी कोलते, एक स्ट्रगलर ते स्टारची स्टोरी.
तिच्या बोल्डनेस आणि इमोशन्समुळे ती फेवरेट आहे. मी म्हणतो ती जिंकली तर मजा येईल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा स्टोरीज किथे नेहमी येतात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.